कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्याचं काय मॅडम की ते लहानपणापासून ना ॲक्च्युली माझी सवय आहे हो की नाशिक ढोल वाजायला लागला ना की हातपाय आपोआप हलतात हो। आताही तसं झालं हो, शपथ सांगतो अजूनही तसं दुखतंय मला। बास झाला, बास झालं, खूप ऐकलं मी तुमचं। आता तुमची नाटकं बंद करा। काय तर म्हणे हातपाय मोडलेत माझे, बरं व्हायला 15 दिवस लागतील आणि आता तर काय 2 महिने लागतील ना तुम्हाला बरं व्हायला। आणि तुम्ही काय श्रीमंता घरचे, तुमचे वडील मोठे पॉलिटिशियन आहेत ना, आणि हे सगळं बाहेर कळलं तर लोकांना काय वाटेल, तुमची किती बदनामी होईल। आणि मग लग्नासाठी तुम्हाला स्थळ कशी येतील, कसं होणार आता तुमचं, हो ना? अहो मॅडम काय अहो, ऐकवत नाहीये तुम्हाला? या सगळ्या तुम्हीच मारलेल्या थाप आहेत। तुम्ही माझ्याशी धादांत खोटं बोललात आणि त्याची तुम्हाला लाजही वाटत नाहीये। इथे मला तुमच्यासाठी वाईट वाटत होतं, माझ्यामुळे तुमची अशी अवस्था झाली म्हणून मी रडत होते, आणि तुम्ही ते निर्लज्जासारखे नाचत होतात। अहो नाही हो, तुम्ही समजता एक शब्दही बोलू नका तुम्ही, काही ऐकायचं नाहीये मला तुमचं। तुमच्यामुळे मी स्वतःला खूप त्रास करून घेतला, तुमच्यामुळे मी त्या गाडे पाटलांना नको नको ते बोलले, त्यांना समजून घेण्यात मी चूक केली। नाही, खरं तर मी तुम्हाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली। मला वाटलं होतं तुम्ही उन्हाळ्यात सिरियसनेस नाहीये तुम्हाला कसला, पण नाही, तसं नाहीये। तुम्ही तर माणूस म्हणूनच खूप वाईट आहात, 1 नंबरचे खोटारडे आणि समोरच्याच्या भावनांशी खेळणारे आहात, त्यांच्या भावनांशी खेळून असं नाचणारे आहात। खूप खूप वाईट आहात तुम्ही। मी जेवढा विचार केला नव्हता ना तेवढे वाईट आहात तुम्ही। आता फक्त एक काम करा, इथून पुढे मला तुमचं तोंडही दाखवू नका, कळलं? अहो मॅडम ऐका ना, अहो मला असं नव्हतं करायचं मॅडम। बाय बाय। जानू, कशी आहेस ग? मस्त आहे, तुम्ही सगळ्या कशा आहात? आम्ही पण मस्त। लग्नानंतर एक फोनही नाही केला तू? तिला कुठे वेळ मिळतो आता लग्नानंतर, हो ना जानू? एक मिनिट हा, तुम्ही तरी कुठे कॉल केलात मला? तुम्हाला तरी आठवण आहे का माझी? आम्ही मुद्दामच नाही केला, ते काय आहे ना, आम्हाला न्यूली मॅरिड कपलला डिस्टर्ब नव्हतं करायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।